आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर नो व्हेकल झोन घोषित करण्यात आलाय। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला वाहन बंदीची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेत। 1 ते 15 जुलै दरम्यान सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत तर 15 ते 29 जुलै दरम्यान 24 तास अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही वाहनांना मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही। जुलै रोजी पंढरपूरमध्ये आषाढी यात्रेचा सोहळा संपन्न होणार आहे। आपण एकंदरीत बघितलं मानाच्या पालख्याने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। 8 जुलै रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी तर 9 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। तर पूर्वी पंढरपूरच्या मंदिर परिसरामध्ये नो व्हेकल झोन असा आदेश जयकुमार गोरे पालकमंत्री यांनी व जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी काढलेला आपल्याला पाहायला मिळतंय। आपण एकंदरीत पाहिलं तर लाखोच्या संख्येने पंढरपूरमध्ये वारकरी भाविक भक्त हे दाखल होत असतात आणि मंदिर परिसरामधील चोपाळा असेल, मंदिर परिसर असेल, गोपाळ कृष्ण मंदिर असेल, महाद्वार असेल, या परिसरामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही वाहनाला प्रवेशला प्रतिबंध करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं। आपण इकडे बघितलं 26 जुलै रोजी होणाऱ्या आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त पंढरपूरमध्ये 1 जुलै ते 15 जुलै या सकाळी 6 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत आणि 15 जुलै ते 29 जुलैपर्यंत या मंदिर परिसरामध्ये नो व्हेकलचा झोन आदेश काढल्यामुळे पंढरपूरमध्ये येणारा प्रत्येक भाविकाला आता सुलभ दर्शन घेता येणार आहे आणि आषाढी यात्रेसाठी सोहळा संपन्न होण्यासाठी आता प्रशासन आता अलर्ट मोडवर आलेला आपल्याला पाहायला मिळतंय। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।